गाणगापुरात या ठिकाणी भूत उतरवली जातात. नमस्कार, मी कौस्तुभ आणि आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या 5व्या एपिसोड मध्ये मला जायचंय अक्कलकोट आणि गाणगापूरला. ज्यूस घेऊन सोलापूर बस स्टँडवर आलो. गाणगापूर तसं महाराष्ट्रात येत नाही, पण खूप मोठं आस्थान आहे. पण डायरेक्ट गाणगापूर गाड्या कमी भेटतात, म्हणून मी अक्कलकोट गाडीतच बसलो. अक्कलकोटला पोहोचल्यावर अर्धा तास झाला तरी गाणगापूर बस येईन, म्हणून एका प्रायव्हेट गाडीतच बसून घेतलं. गाणगापूरला पोहोचल्यावर 20 रुपयात रिक्षा करून आधी आम्ही संगमावर गेलो. इथं लोक नवस्फूर्तीसाठी येतात. नवसाला धागा बांधतात आणि नवस पूर्ण झाला येऊन इथला एक धागा सोडतात. या संगमावरच एक अतिशय सुंदर मंदिर पण आहे. त्यानंतर आम्ही आलो गाणगापूरचं प्रमुख मंदिर श्री दत्त निर्गम मठाजवळ. तिथेही 5 मिनिटात दर्शन झालं. कुणाला निगेटिव्ह शक्तींनी भूतांनी ग्रासलं असेल तर त्यांची मुक्ती इथं केली जाते. आमची गाडी एक परिवार बनली होती. खूप काही शेअर केलं, अनुभव ऐकले. मोठ्यांचं ऐकलं की सद्बुद्धी येते म्हणतात. ते अगदी खरंय. चांगल्या माणसांसोबतचा प्रवास खूप लवकर संपतो. गाडी अक्कलकोटला आली. गाडीवाल्याने येऊन जाऊन 300 रुपये घेतले. आजी आजोबांना नमस्कार केला आणि दर्शनाला गेलो. इथंही दर्शन 5 मिनिटातच झालं. स्वामींच्या आशीर्वादाने इथली 8 वाजताची आरती पण बघायला भेटली. मला अक्कलकोट बघता बघता 9 वाजले. रात्री महामंडळाच्या व्हॉल्वो बसमध्ये बसून मी आलो सोलापूर.